नागपूर येथे श्री सदोबा महाराज यात्रा उत्सवाला उत्साहात संपन्न। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील साकूर गावात श्री सदोबा महाराज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। गुरुवारी सकाळी ध्वजारोहणाने उत्सवाची सुरुवात झाली। त्यानंतर भवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मिरवणुका पार पडल्या। पहिल्या दिवशी श्री सदोबा महाराजांची भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली। या संदल मिरवणुकीत साकूर गावच्या प्रत्येक चौकात भक्तांनी पालखीचे स्वागत केले। या प्रसंगी भाविकांचे विविध सांस्कृतिक खेळ पाहायला मिळाले, तर अनेकांनी पारंपरिक संदल नृत्य सादर करून वातावरण उत्साहपूर्ण केले। विशेषतः महिलांचा आणि लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता। शुक्रवारी साकूर तमाशा केसरी पुरस्काराने गौरवण्यात आले। दुपारी 3 ते 6 या वेळेत भव्य कुस्ती संपन्न झाली। सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत तमाशाच्या हजेरीचा कार्यक्रम संपन्न झाला। उत्कृष्ट तमाशा मंडपात साकूर तमाशा केसरी पुरस्कार देण्यात आला। विशाल माळी यांना साकूर केसरी मिळाले असून 11,000 रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह त्यांना मिळाले। शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत टांगा शर्यतीचे आयोजन करण्यात आले। त्र्यंबक दोंडू आवारी साकूर राहणार आमच्या गावचा सदरुद्दीन बाबा हा आमच्या नवसाला पावला। मी त्यांची अपेक्षा पूर्ण केली। मारुती मंदिरापासून तर त्याच्या मंदिरापर्यंत संदल हा वर्षानुवर्ष निघत होता। त्या यात्रेच्या कारणास्तव आमचा जो नवस होता सव्वा शिरण्याचा 5 नारळ सव्वा शिर गुळ याची आम्ही पूर्तता करून त्याच्यानंतर आम्ही काय केलं, एक चांदीचा घोडा वाहू केला। कोणता सव्वा 12चा घोडा आम्ही वाहू केला। मग ह्या घोड्यापासून आमची नाक म्हणजे मुलीची पोर ती आमची पोर खूप सिरियस होती। त्याच्यामुळं तिला 1.25 महिना आम्ही इथं धरणं घेतलं ह्या जाग्याला। इथंच स्वयंपाक पाणी केला, इथंच खाल्लं पिलं, इथंच आम्ही राहिलो आणि इथंच तिचे पारणं 1.25 महिन्याचे आम्ही पारणं इथं फेडून टाकली। इथं पारणे फेडून टाकल्यावर आमच्या काही गोष्टी क्लिअर झाल्या। आमच्या काही गोष्टी क्लिअर झाल्यानंतर आम्ही हा नवस आमचा पूर्ण केला। माझं नाव त्र्यंबक दोंडू आवारी साकूर। या ठिकाणी आज सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र सदोबा महाराज उत्सवानिमित्त यात्रेनिमित्त सगळे साकूर ग्रामस्थ, पंचक्रोशीतले ग्रामस्थ, पूर्ण नाशिक जिल्ह्यात आणि तालुक्यात येणारे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ही यात्रा साजरी होत असते। सुरुवात आमच्या गावाची पहिल्यांदा प्रथम ध्वजारोहण करून सुरुवात झाली। त्याच्यानंतर पूर्ण मिरवणूक, संध्याकाळची मिरवणूक ही संदल जे आपल्या सदोबा बाबांचं संदल जो असतो तो काढण्यात आला आणि ही मिरवणूक साधारण 10:30 ते 12पर्यंत ही आमच्या श्री क्षेत्र सदोबा महाराज यांच्या ठिकाणी पोच होते। त्याच्यानंतर तो प्रसाद वाटप केला जातो आणि दुसऱ्या दिवशी नियोजन जे असतं ते आमचं हजेऱ्या जे तमाशा मंडळ असतं, जे कलाप्रेमी असतात ते त्यांची कला दाखवत असतात आणि जे कला रसिक जे पूर्ण पंचक्रोशीचे ग्रामस्थ येतात तर ते त्या कलेचा आनंद घेत असतात। ते नृत्य असो, संगीत असो, त्या पद्धतीने त्यांच्या कलेतून ते जगाला संदेश देत असतात। आणि त्यानंतर की दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत कुस्त्यांचा कार्यक्रम होत असतो। तर अशा प्रकारे आमच्या गावामध्ये ही यात्रा साजरी केली असते आणि सदोबा महाराज जे आमचं जागृत देवस्थान आहे त्याच्यामुळं संपूर्ण नाशिक जिल्ह्यात, तालुक्यातील आणि पूर्ण पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी येत असतात आणि आम्ही त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करत असतो। जे राजकीय पुढारी असतात, नेते मंडळी असतात, तमासगीर सगळे त्यांचं आम्ही प्रमाणपत्र वगैरे वाटप करून त्यांचं स्वागत करत असतो आणि आम्ही त्यांचे आमच्या साकूर गावात येतात त्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। सांगितले जाते की बाबा हे काही काळ जव्हार मोखडा येथे त्यांनी वास्तव्य केले आणि त्यानंतर बाबा इगतपुरी आपले जे पिंपरी सदरुद्दीन आहे गोटीजवळ तिथे बाबांनी काही काळ वास्तव्य केले आणि तिथून इथे साकूर या गावामध्ये बाबा काही काळ इथे आल्यानंतर बाबांनी जेव्हा इथलं वातावरण बघितलं तेव्हा बाबांचं मन इथे रमलं आणि बाबांचं मन इथे रमल्यानंतर बाबांनी काय केले, ते तपश्चर्या वगैरे केली। त्यांची जी काही तपश्चर्या असते नाथ संप्रदायाची ती तपश्चर्या वगैरे केली आणि त्यानंतर बाबांनी इथेच समाधी घेतली।
तर बाबांचा साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये दरवर्षी भव्य दिव्य असा संदल मिरवणूक आणि उरूस निघत असतो. तर काल झालेला भव्य दिव्य असा संदल पार पडला बाबांचा आणि आज त्यांचा उरुसाचा दिवस. तर इथे जेव्हा पण जे कोणी भक्त वगैरे येतात त्यांचे ते भक्त आल्यानंतर त्यांचे जे काही ती मनोकामना इच्छा जे असतात त्या ते पूर्ण करून इथे ते बाबांना सांगतात आणि बाबांच्या कृपा आशीर्वादाने त्या काही वेळा पूर्ण करून होतात. त्या पूर्ण झाल्यानंतर मग ते भक्तगण ते त्यांच्या नवसाप्रमाणे जे काही ते बोललेले असतात ते येऊन त्यांचा नवस फेडतात. असं मानलं जातं की सदोबा बाबा म्हणजे एकदम जागृत देवस्थान आणि कित्येक भक्तगण असे आहेत की त्यांना त्याचा अनुभव पण आलेला आहे. आणि नाथ संप्रदायामधील सदोबा बाबा म्हणून जागृत देवस्थान हे खूप महत्त्वाची भूमिका आहे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक.